महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। संघामध्ये आपण प्रत्येक गावागावात फिरतात, कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला उभा टाकलात किंवा म्हणजे प्रचार करतात? मागच्या काळातील विविध विकास कामं जे झाले त्याचा लेखाजोखा देणे आणि भविष्यातील आपल्याला पाण्याची आणि केंद्रातून ज्या पाण्याची योजना, बारमाही पाण्याची योजना आणायची, रेल्वेची योजना करायची, ह्या देखील विषय आपण जनतेपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो। कारण खऱ्या अर्थाने विकास जर करायचा असेल, केंद्रामध्ये असलेलं सरकार तेच सरकार जर राज्यामध्ये आलं तर ही विकासाची गंगा केंद्रापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकते, ही देखील माहिती देण्याचा प्रयत्न करतो। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर देखील आपण सांगतो। या सरकारने ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या प्रचाराच्या माध्यमातून करतो। श्रीरामपूर तालुक्यामध्ये काही विकास कामे अर्धवट आहेत, म्हणजे MID सारखे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत। ITS मध्ये मुलींचं वसतिगृह सुद्धा झालेलं नाही। या कामांसाठी आपण काय प्रयत्न करू? विकास हा कधी 100% कुणी करू शकत नाही। विकास ही एक प्रक्रिया असते। निश्चितपणे प्रलंबित असलेले विषयांना गती देणे। जर आपण श्रीरामपूर तालुक्यामध्ये गेल्यानंतर पाहताल आपल्याला विविध सर्व विकासाच्या ज्या इमारती असतील, ITI असेल, या सर्व सुसज्ज झालेल्या आपल्याला दिसतील। आज त्याला गती देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये उर्वरित असलेले जे काही इमारती असतील, उर्वरित असलेला जो काही विकास असेल तो देखील पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार। मनोज जरांगे पाटील यांनी जी उमेदवारी लोकांना माघारी घ्यायला लावली, मराठा समाजाचा कसा प्रकारे प्रभाव आपल्या या भाजप सरकार? त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं निश्चितपणे आपण स्वागतच करतो। ओके, थँक्यू।